त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते। संजय शिरसाट आणि भुमरेंची बैठक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। तर गुढीपाडव्याला माहितीकडून हा निर्णय होणार आहे। या ठिकाणी आता कुणाला उमेदवारी मिळणार आणि त्याचबरोबर महायुतीमधील कोणत्या पक्षाकडे ही जागा जाणार याविषयी उत्कंठा वाढलेली आहे। कारण एकीकडे भाजपकडून इथं दावा केला जातोय, इथं अमित शहा आले होते, त्यांनी सुद्धा एक कमळ छत्रपती संभाजीनगर मधून आम्हाला द्या असं म्हटलेलं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इथून भाजप आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी चर्चा होती। तर दुसरीकडे शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली आहे, ठाम आहे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिरसाट आणि भुमरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होत असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर या जागेविषयी निर्णय होण्याआधीच या नेत्यांमध्ये आता भेट होतीये, चर्चा होतीये आणि त्यामुळे आता नेमकं काय ठरतं महायुतीचं आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा नेमकी कुणाला मिळणार, शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार का, ते आता बघावं लागणार आहे। काही जागांवरून महायुतीमध्ये अजूनही रस्सीखेच पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंची ही भेट होतीये, चर्चा होतीये या दोन्ही नेत्यांमध्ये। गुढीपाडवा उद्या आहे आणि गुढीपाडव्याला निर्णय येणार असल्याची माहिती समोर येते। माहितीचं जागा वाटप ठरण्याची माहिती आहे, पण त्याआधी ज्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे त्यापैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेबाबत इथं या नेत्यांमध्ये चर्चा होतीये। बैठकीला तिन्ही पक्षांचे जिल्हा प्रमुख उपस्थित असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता या जिल्हा प्रमुखांचं नेमकं काय ठरतं ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।